मुंबईच्या अनेक भागातील संरक्षक भिंतीचे घोटाळे लोकशाही मराठीने उघडकीस आणले। यातच आता मुंबईच्या चेंबूर परिसरात असाच एक भिंत घोटाळ्याचा भांडाफोड लोकशाही मराठीने केलाय। आमची टीम या ठिकाणी पोहोचली तेव्हा काय सत्य समोर आलं आणि कोट्यवधींची मलाई नेमकी कोणी खाल्ली पाहुयात याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट। मुंबईच्या चेंबूरमध्ये आणखी एक संरक्षक भिंत घोटाळा। जवळपास 379 संरक्षक भिंती फक्त कागदावरच। घोटाळ्यातून कोट्यवधींची मलाई कोणी खाल्ली? मुंबईच्या अनेक भागातील संरक्षक भिंत घोटाळे लोकशाही मराठीने समोर आणले आहेत। असाच एक प्रकार मुंबईच्या चेंबूर परिसरात समोर आलाय। चेंबूर परिसरात असलेल्या वाशीनाका, अणुशक्तीनगर, विष्णुनगर इथल्या भारतनगर लेबर कॉलनी, पांजरापूर या सर्व परिसरात जवळपास 379 संरक्षक भिंती फक्त कागदावरच असल्याचं पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठीची टीम या भागात पोहोचली तेव्हा इथे प्रत्यक्षात भिंतच नसल्याचं समोर आलं। कागदोपत्री दाखवलेल्या भिंतींचे कोट्यवधी रुपये मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अधिकाऱ्यांनी लाटल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय। मुंबईमध्ये संरक्षण भिंत बांधण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अधिकाऱ्यांनी लाटलेले आहेत। मात्र याआधीही लोकशाहीने मुंबईतल्या विविध परिसरामध्ये जाऊन ह्या घोटाळ्याचा पर्दाफाश केलेला आहे। आज आम्ही आलेलो आहोत मुंबईच्या चेंबूर इथल्या अणुशक्ती नगर परिसरामध्ये। हा जर संपूर्ण परिसर पाहिला तर इथे वेगवेगळे नगर आहेत, म्हणजेच भारतनगर, लेबर कॉलनी, पांजरापोळ यासोबतच रायगड नगर, सह्याद्री नगर। हा संपूर्ण परिसर सध्या जर पाहिला तर सह्याद्री नगर आहे आणि यालाच लागून आहे ते म्हणजे विष्णुनगर। या सगळ्याच परिसरामध्ये जवळपास 379 संरक्षण भिंत बांधण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे। हे नुसतंच कागदपत्रावरती पाहायला मिळत आहे, पण प्रत्यक्षात आपण जर पाहिली तर तशी भिंत जी आहे ती बांधणी नसल्याचं देखील स्थानिकांचं म्हणणं आहे। कोट्यवधी रुपये यासाठी मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अधिकाऱ्यांनी लाटलेले आहेत। यावर येथे स्थानिक नागरिकांसोबत आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी संवाद साधला तेव्हा स्थानिकांचं म्हणणं नेमकं काय आहे तेही आपण पाहूयात। थोडंसं अजून ध्यान द्या। प्रत्येक पावसाळ्यामध्ये येऊन नोटीस लावतात की तुम्ही घर खाली करा। मग घर खाली करून आम्ही आमचं सामान कुठे घेऊन जाणार? तुम्ही आम्हाला पूर्ण सांगत पण नाही की तुम्हाला आम्ही जागा देतो, मग हमेशासाठी देतो की नाही देत। फक्त बोलता तुम्ही खाली करा 4 महिने। 4 महिन्यानंतर आम्ही कुठे जाणार? मग 4 महीने आम्ही सोडून गेलो तर ये लोग इधर ठेवतील का याला? बड़ा पत्थर आता है ऊपर से, बारिश के टाइम में पत्थर आता है तो और पानी इतना तेज होता है ना गली का कि लोग आने जाने में भी दिक्कत होता है कभी। इसके लिए यही बोलते हैं कि सरकार को बोलते हैं कि थोड़ा सेफ्टी हो जाएगा तो हम लोग लिए बहुत अच्छा हो जाएगा। हा संपूर्ण परिसर डोंगराळ परिसर असून डोंगराला लागूनच अनेकांची घरं आहे। या ठिकाणी अर्धवट भिंती बांधण्यात आल्या असून दरवर्षी नुसती या भिंतींची कामं करून कोट्यवधी रुपये लाटण्यात आले। पावसा पाण्यामध्ये या सर्व स्थानिकांना याचा प्रचंड त्रास होतोय आणि एखादी दरड वरून कोसळली तर या परिसरामध्ये मोठं नुकसान होण्याची भीती आहे। मात्र संरक्षक भिंती बांधण्याच्या नावावर आजपर्यंत 60 कोटी 50 लाख रुपये उकळणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब कधी विचारला जाईल आणि त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे लोकशाही मराठीची करडी नजर असेल। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।